आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी असं म्हटलंय की खुलताबाद मध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती कबर उकडून टाका, ते तो क्रूर बादशाह होता आणि त्याचं प्रतीक आम्हाला नको. याविषयी तुमचं काय मत आहे? औरंगजेबाची कबर राखली पाहिजे की उकडून टाकली पाहिजे? हे पहा, औरंगजेब हा खूप क्रूर बादशाह होता, ह्याच्यामध्ये काहीही दुमत नाही, ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचं दुमत असण्याचं कारण नाही. ठीक आहे, मात्र औरंगजेबाने काहीतरी धर्मासाठी वगैरे काहीतरी गोष्टी केल्या, हा तेवढाच गाढवपणाचा विचार आहे. औरंगजेबाने ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या वगैरे करण्याचे आदेश दिले, त्याच पद्धतीने त्याचे 27 नातेवाईक पण त्यांनी संपवलेत. मग ते 27 नातेवाईक का त्यांनी धर्मासाठी संपवले का? त्याने दारा शुकवलं काय धर्मासाठी मारलं का? त्याच्या बापाला शहाजहानला काय धर्मासाठी मारलं का त्यांनी? कशासाठी मारलं त्यांनी? मग त्याचा जो औरंगजेबाचा जो लढा होता तो सत्ता पिपासू माणूस होता. त्याची तुलना सध्याच्या जे काही एखाद्या राजकीय नेत्याशी आपण करू शकतो, पण ती मला करायची नाहीये सध्या. पण तो सत्ता पिपासू होता आणि सत्तेसाठी त्यांनी जे काही त्याचे नातेवाईक केलं, त्याच्या नातेवाईकांना पण त्यांनी मारलं. आपण त्याच्या नातेवाईकांचे जे काही हत्या केलं त्याच्याविषयी का सांगत नाही औरंगजेबाचं? बरं, क्रूरपणा जर औरंगजेबामध्ये ठासून भरला होता तर त्याच्या नातेवाईकांच्या बाबतीत जास्त ठासून भरलेला होता. त्याला त्याच्या काय म्हणतात की खूप असुरक्षितता त्याला असुरक्षितता स्वतःला वाटत होती. त्याला त्याच्या सत्तेमध्ये कुठल्याही पद्धतीचा पार्टनर वगैरे सहकारी वगैरे नको हवा होता. त्याच्यामुळे त्यांनी 27 नातेवाईक मारले. ते काय धर्मासाठी मारले का त्यांनी? त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज देखील औरंगजेबाचे जे आहे ते काय म्हणतात त्याला की आडसर बनलेले होते मोठ्या पद्धतीने. त्याच्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जे आहे ते संपवलं. आता तुम्ही त्याची कबर वगैरे उकडायचं वगैरे ते जे काय म्हणताय, हे इतिहासाला धरून नाही. ठीक आहे, इतिहासाला धरून का नाहीये? कारण हा औरंगजेब जो संपूर्ण भारताचा बादशाह त्या काळामध्ये म्हणवला जातो, तो औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन मेला. त्याला मराठ्यांशी संघर्ष करावा लागला. ते तुमच्या ते आणि मराठ्यांशी संघर्ष करता करताच या मातीमध्ये जो आहे तो मेला. म्हणजे त्याची कबर ही मग हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. आणि हे मराठी म्हणजे कोण? हे मराठी म्हणजे कोण? हे मराठी म्हणजे काही विशिष्ट एक समाज नाहीये. या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मराठा म्हणजे 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांचं जे मिळून आहे त्याला आपण मराठी म्हणतो. आता त्याचं पण एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. आता तुम्ही जे आहे ते हे पाहत असता, आपल्या तिथे एक गाणं होतं, वेडात मराठे वीर दौडले सात. बरोबर आहे, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठी वीर दौडले सात. ते मराठी कोण होते? त्या मराठ्यांची नाव ऐका ना. त्याच्यामध्ये बहलोल खानाच्या विरोधामध्ये जे आहे ते गेले होते लढायला. 7 मराठी गेले होते प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वामध्ये. त्यातलं पहिलं नाव आहे प्रतापराव गुजर, दुसरं नाव आहे विसाजी बल्लाळ, तिसरं नाव आहे दिपोजी राऊतराव, चौथं नाव आहे विठ्ठल पिलाजी अत्रे, 5वं नाव आहे कृष्णाजी भास्कर, 6वं नाव आहे सिद्धी हिलाल आणि 7वं नाव आहे विठोजी शिंदे. मग यातला सिद्धी हिलाल हा मराठा नव्हता का? म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांना असलेलं नाव, शिवरायांच्या साम्राज्याला असलेलं नाव मराठा रियासत म्हणलं जातं, मराठेशाही म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये जे कुठल्या सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आहेत ते सगळेच्या सगळे मराठे आहेत. मराठा हा शब्द हा प्रांत जातीवाचक नाही, हा प्रांतवाचक शब्द आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे काही सांगतात का, ह्यांनी एवढा उदार, एवढा वाईट, एवढा मोठा विचार सांगा ना तुम्ही मुस्लिमांना. सांगितलं पाहिजे ना. हे ह्यांच्या कंपूमध्ये घेऊन बसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचारच नव्हता तो विचार हे लोक सांगायला लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात नितेश राणेंनी जे विधान केलं, परत आपण तिकडे वळूया, की महाराजांची लढाई थेट इस्लाम विरोधात होती, हे अत्यंत चुकीचं आहे. काय संबंध इस्लाम विरोधात होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे एखाद्या युद्धाला वगैरे गेले, तिथे जर कुराणाची प्रत सापडली तर ती कुराणाची प्रत जी आहे ती त्यांच्या मुस्लिम सैनिकाकडे छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे. एक लक्षात घ्या, हा लढा जर धार्मिक असता, ठीक आहे, जर धार्मिक असता हा लढा, तर अफजल खानाच्या काय म्हणतात की अंगरक्षकांमध्ये हिंदू नसते आणि मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे आहे ते मुस्लिम अंगरक्षक नसते. आज तुम्हाला याचं पण उदाहरण जे आहे ते देण्याची खूप जास्त गरज मला वाटते की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हा अफजल खानाचा वध करायला गेले होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावं सांगितली जातात, मात्र अफजल खानासोबत अंगरक्षक कोण होते ते सांगितलं जात नाही. तर आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अंगरक्षक कोण होते त्यांची नावं आपण ऐकूया. ऐकायचेत ना? तर पहिलं नाव आहे येसाजी कंक, दुसरं आहे संभाजी कावजी, ज्याने अफजल खानाचं मुंडकं जे आहे ते नंतर छाटलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की मुंडकं छाटून आणा. त्यानंतर जिवाजी महाला, सिद्धी इब्राहिम, कोंडाजी कंक, कानाजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड. आता हे झाले कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे. आता अफजल खानाचे ऐका. आता सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते हे अफजल खाना बरोबर होते. आता हा इतिहास आहे, हा इतिहास आपण नाकारायचा का?
आता तो जर धार्मिक लढा असता, धर्माचा वाद असता, तर मग हे दोन्हीकडे, एकीकडे सिद्धी इब्राहिम पण ऐन वेळेला अफजल खानाकडे जाऊन बसला असता ना, आणि ऐन वेळेला पिलाजी मोहिते, मंबाजी भोसले वगैरे हे मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले असते. बरं, अफजल खानाचा वकील कोण होता त्यावेळी? कृष्णा कुलकर्णी, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर जो आहे तो वार केला त्यावेळी. हा कोण होता? मग तो जर धार्मिक लढा होता, जर छत्रपती शिवाजी महाराज इस्लामच्या विरोधामध्ये असते, ह्याचा अर्थ मग तो कृष्णा कुलकर्णी हा इस्लामसाठी लढला असतो, इस्लाम रक्षक होता का तो? मग सांगा ना, मग त्या पद्धतीचाच इतिहास सांगणं गरजेचं आहे मला तर वाटतं. मग आता का मिर्झा राजे जयसिंग इस्लाम धर्मयोद्धे होते का? मग त्यांच्या वंशजांना आता राजस्थानचं उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे ते कोण होते मग आता? मिर्झा राजे जयसिंग. उदय भान राठोड काय इस्लामचं रक्षण करायला सिंहगडावर आला होता का? मग कशासाठी? मग हे जे काही सांगितलं जातंय, लाज वाटते या गोष्टीची. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, जे वैश्विक नेतृत्व आहे, तो संकुचित केला जातोय. आणि या महाराष्ट्रातले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते शांत बसतात. नितेश राणे यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे त्यांच्या वक्तव्यासाठी. अशा पद्धतीचं वक्तव्य ते कसं काय करू शकतात? तुमचं राजकारण वगैरे याच्याशी आम्हाला काही देणे घेणं, ते केराच्या टोपलीमध्ये घाला तुम्ही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जे वैश्विक नेतृत्व आहे ते संकुचित आम्ही होऊ देणार नाही.